लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सातपूर परिसरातील अशोकनगर येथील बोलकर वृंदावन व्हॅली या निवासी इमारतीत सोमवारी सकाळी सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने ह्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार बोलकर वृंदावन व्हॅली इमारतीत राहणारे भास्कर शिवराम महाजन यांच्या फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सकाळच्या वेळेत अचानक धूर व आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने रहिवाशांनी तात्काळ बाहेर धाव घेतली. नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली आहे. जिथं आग लागली थोडक्यात बिल्डिंग मधल्यानेच पाहिल्याबरोबर त्याने वरतून लगेच नळ सोडला आणि थोडक्यात आग मांडल्यावर ती काही लगेचच थांबत नाहीये. गाडीला फोन केला तर लगेचच गाडी येईपर्यंत गाडी आली तर जीवितहानी काही कुठं झाली नाही, पण बरीच नुकसान झाली. 10-15 लाखाच्या वरून नुकसान झालेली आहे आणि काही कोणाला जीवितहानी झालेली नाहीये. एवढं सांगून मी थांबते. नागरिकताई बोलते. मी योगेश पवार, बोलकर वृंदावन व्हॅलीमधील. माझा फ्लॅट नंबर 301. आमच्या बोलकर वृंदावन व्हॅलीमध्ये फ्लॅट नंबर 104 मध्ये सकाळी सुमारे 9:40 आग लागली. तर मला खालून काही आरोळ्यावर वगैरे आल्या तर मी तसंच खाली आलो तर बघितलं तर पूर्ण आग होती. पहिले तात्काळ त्यांनी मेन सप्लाय बंद केला आणि आमच्या इथं बोलकर साहेबांनी जे आम्ही बिल्डिंग बांधलेली त्यांनी आग विझवण्यासाठी जे पॉईंट काढलेला आहे, आम्ही पाणी बंद करून सुद्धा आग विझवू शकतो. तर अशा परिणामी त्या पॉईंटवर नडी लावली आणि आग विझवण्याचं चालू केलं. आग क्षमता येईपर्यंत आम्ही 50 ते 60% आग विझवलेली होती. आणि आमच्या ज्या कलिग आहेत भास्कर महाजन यांच्या घराचं बेडरूम मध्ये 70 ते 80% म्हणजे जळालेल्या सगळ्या वस्तू आहेत आणि त्यांचं जे रोख रक्कम होती 40 ते 50 हजार ते जळालेली आणि जे घराचे डॉक्युमेंट आहेत टोटल पूर्ण जळालेले आणि त्यांचं काही साहित्य वगैरे होते त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तरी त्यांच्या याला सहकार्य करावं प्रशासनाने अशी आमची विनंती आहे. बोलकर व्हॅली येथील सकाळी आता 1 तासापूर्वी जी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि उन्हाळ्याचे पण दिवस आहेत, पण सर्व नागरिकांना मी ह्याच्यावर आवाहन करतो की जास्तीत जास्त तुम्ही दक्षता घ्या. प्रभागातील किंवा शहरातील सगळ्या नागरिकांनी दक्षता घ्या का आता तुम्ही इलेक्ट्रिकचं सगळ्या गोष्टींच्या नादी लागता येतं पण आगीच्या नादी लागता येत नाही. आगीपासून सावध राहा. या ठिकाणी या बिल्डिंग मधील काही सगळ्या लोकांच्या सतर्कतेमुळं जी अग्निशामकची प्रणाली बसवलेली आहे तिच्यामुळं ताबडतोब ती थांबवलं गेलं आणि अग्निशामकची गाडी यायच्या आत बरंच 50% मला वाटतं आग ही विझली होती. पण फक्त आणि फक्त बोर्डाचं लक्ष न दिल्यामुळं बोर्डाचं जे काही झालं असेल त्याच्यामुळं ती आग लागलेली आहे. ताबडतोब तलाठी आपले पिंपळगाव तलाठी पण इथं बोलून घेतले आणि जे MSCBचे अधिकारी ते बोलून घेतले. त्यांनी लाईन कट करून लगेच त्या ठिकाणी हे केली. पण भास्करराव महाजन जे आहेत यांचं आज पूर्ण घरातील ज्या वस्तू आहेत त्या एक सुद्धा राहिलेल्या सगळ्या जळून गेलेल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक तात्काळ दाखल झाले. त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नगरसेवक विश्वास नागरे, समाधान देवरे, नगरसेविका माधुरी बोलकर व सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, सार्थक नागरे, रवी पालवे, ओम नागरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच इमारतीतील वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. अग्निशमन दलाचे विजय मुसळे, अशोक मोरे, प्रसाद भडके, स्वप्नील गांगुर्डे, गौरव जाधव, उमेश गावित, अनुष्का सोलंकी यांनी अथक परिश्रम घेतले. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.